तुमचे सुद्धा गॅसचे बर्नर अशा प्रकारचे झाले आहेत का, एकदम काळे किंवा मग त्यांचा कलर जो ओरिजिनल होता तर तो संपूर्ण कलरच चालला गेला आणि बघू शकता इथे कसं, आणि हे जे आहे ना हे असं काजळी वगैरे नाही तर हे असं काळं झालेलं आहे पूर्ण. तर हे गॅसचे बर्नर आज आपण अगदी झटपट कशा प्रकारे क्लीन करायचे, कितीही वर्ष जुने जरी तुमचे गॅसचे बर्नर असतील तर ते नक्की एकदम छान नव्यासारखे होतील. तर सगळ्यात आधी आपण हे गॅसचं बर्नर लावूयात आणि गरम पाणी पहिले करून घेऊयात. तर आता इथं मी ना गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलं आहे आणि गरम पाणी शक्यतो ना थोडंसं जास्त कडकडीत पाणी करायचं, म्हणजेच काय होतं की थोडंसं लवकर जो आहे तर तो इफेक्ट होतो. कोमट पाणी पण चालेल, पण जर तुम्ही जास्त गरम पाणी केलं ना तर त्याचा इफेक्ट जास्त लवकर होईल. तर आता इथं पाणी आपलं जे आहे तर ते गरम झालेलं आहे. माझ्या हाताला एकदम चटका बसला. तर आता सगळ्यात आधी हे बघा, हे जे पाणी ज्याच्यामध्ये आपण गरम केलेलं होतं म्हणजे ते गॅसचं बर्नर ऑलरेडी गरम होतं त्यामुळे तसं झालं. आता हे आपण असं टाकून देऊ आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे खाण्याचा सोडा. जर तुमच्याकडे खाण्याचा सोडा नसेल तर तुम्ही त्यामध्ये एक अख्खं इनोचं पाकिट जरी घातलं ना तरी सुद्धा चालेल. तर आता इथं मी यामध्ये घालणार आहे जवळपास 1 ते 1.5 चमचा खाण्याचा सोडा आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे अर्ध्या लिंबाचा रस. बघा इथं सोडा आणि लिंबू मिक्स झाल्यानंतर कशा प्रकारे जे आहे तर असं फसफसतं आहे थोडं, ते रिॲक्शन होते त्यामुळे. तर आता मी हे व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकलं. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कुठल्याही ब्रँडचं लिक्विड, किंवा मग जर तुमच्याकडे लिक्विड नसेल तर तुम्ही आपली जी कपडे धुण्याची पावडर वगैरे असते ना ती सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकतात. तर मी इथं 1 चमचावरून लिक्विड टाकून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला जवळपास 10 ते 15 मिनटं असंच राहू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण जी पुढची प्रोसेस आहेत ना तर ती करणार आहोत. खरं तर ना बरेचसे जण याच्यामध्ये ना हार्पिकसुद्धा टाकतात, त्याने सुद्धा ना खूप स्वच्छ होतं बरं का हे. पण हार्पिक जे आहे ना तर ते खूप जास्त सेन्सिटिव्ह असते आणि त्याच्यामुळे काय होतं की बऱ्याचशा जणांना हाताला वगैरे रिॲक्शन येण्याची शक्यता असते. त्यामुळे मी याच्यामध्ये हार्पिक वगैरे काही दाखवलेलं नाही आहे. याने सुद्धा आपलं छान स्वच्छ होते. याने काय होतं असं संपूर्ण आता घासल्यानंतर निघत नाही. याच्यानंतर एक टिप आहे, सिक्रेट आहे. त्याने जर तुम्ही ही प्रोसेस आहे ना, तुम्ही जर समजा खूप जास्त दिवसापासून तुमचे जर जे हे भांडे म्हणजे बर्नर आहेत तर हे जर असेचे असे असतील ना तर मग तुम्हाला ही प्रोसेस करावीच लागेल. आणि एकदा मग ही प्रोसेस तुम्ही केली ना की मग नेहमी 1 महिन्यातून वगैरे तुम्ही जर ती एक जे आपलं असतं वस्तू तर ती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये शेअर करेलच. तर ती जरी तुम्ही लावून जरी स्वच्छ केली ना तरी मग त्याची ह्या प्रोसेसची वगैरे अजिबात काही गरज पडत नाही. हे ना बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. तर आता इथं मी हे जे लिंबू आपण पिळून घेतलेलं होतं ना तर तेच लिंबू मी इथं घेतलं आणि हे थोडंसं ना असं घासून घेते बघा. हे असं ना हे बघा इथे काळं दिसतंय ना तर असं आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. जर भरपूर दिवसाचं असेल ना तर थोडासा त्रास होतो, पण एकदाचं जे का क्लीन झालं ना मग अजिबातही सारखं ही प्रोसेस करण्याची आपल्याला अजिबात गरज पडत नाही. तर आता सेम प्रोसेसने ना मी हे सगळ्या ज्या दोघी ज्या जाळ्या आहेत ना तर त्या पण घासते. खूप पण नाही घासायचं, असं जस्ट फक्त थोडंसं जरी घासून घेतलं ना तुम्ही तरीसुद्धा चालेल. तर बघा आता मी हे पण थोडं घासून घेते. लगेचच आहे ना थोडंफार तरी काळा निघायला सुरुवात होते, कारण की हे खूप पक्क असतं, म्हणजे आपण त्याच्यावरती काय काय भाजलेलं असतं. तर माझे हे जे काळे हे यातलं हे जे 2 जास्त काळे झालेत ना तर यावरती ना मी बरेच दिवसापासून म्हणजे खूप वर्ष झाले म्हणायला हरकत नाही तर वांगी भाजलेली होती. तर मी सुद्धा ट्रिक शोधत होते तर यूट्यूबवरती ना ही खूप व्हायरल ट्रिक आहे. तर म्हटलं चला आपण सुद्धा ट्राय करूयात आणि जर क्लीन झालेत हे तर मग तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करेल. आणि जर नाही झाले पण त्यांनी जी आहे ना तर ती एक ट्रिक जी आहे ना तर ती लास्टवाली जी मी तुम्हाला सांगणार आहे ना तर ती ट्रिक त्यांनी सांगितलेली नव्हती, तर मी ती माझ्या ह्याच्याने
ट्राय करणार आहे. ट्राय म्हणजेच त्यानेच खरोखर हे क्लीन होतील. तर बघा आता मी याच्यामध्ये ना हे व्यवस्थित परत टाकून दिले स्वच्छ करून. आणि आता आपल्याला हे तसंच थोडा वेळ परत 10 मिनिटं राहू द्यायचं आहे. तर आता इथं बघा हे जे आहेत ना तर हे सुद्धा झाले. तर आता हे पाणी जे आहे तर हे सगळ्यात आधी मी टाकून देते. तर आता इथं हे बघा हे जे आहेत ना तर एवढ्यापर्यंत स्टेप दाखवतात बरेचसे जण आणि त्याच्यानंतर मग डायरेक्टली क्लीन झालेले दाखवतात. तर ही जी प्रोसेस आहे ना फक्त याच्यामुळे क्लीन होणार नाही अजिबात. तर बाजारामध्ये किंवा सगळ्यांच्याच घरामध्ये जे तांब्याचे वगैरे भांडे असतात, पितळाची भांडी असतात, तर ते साफ करण्यासाठी आपण काय यूज करतो ते म्हणजेच ही अशी पितांबरी. तर आता माझ्याकडे ते पॅकेट नाही आहे, मी अशी डब्यांमध्ये ओपन करून ठेवून देते कारण ते इझी पडतं त्यामुळे. तर कुठल्याही ब्रँडची तुम्ही पितांबरी घ्या. तर आता इथं बघा मी ह्याच्यामध्ये थोडी पितांबरी आधी टाकून घेते आणि जी आपली भांडे घासायची घासणी वगैरे असते ना तर त्यानेच आपण हे घासणार आहोत. तर आता इथे बघा फक्त ही जी कमाल आहे ना ही खूप भारी आहे कारण की यानेच जे आहे आपलं तर ते व्यवस्थित असं हे सगळं जे आहे तर ते क्लीन होईल. बघा हळूहळू तुम्हाला दिसेल क्लीन होताना. हे बघा. पण डायरेक्टली जर तुम्ही हीच प्रोसेस जर करायला गेलात ना तर भरपूर असा वेळ लागेल. जसं की आता मी अगदी स्मूथ हातांनी अगदी हळूच म्हणजे असं खूप काही प्रेशर वगैरे न लावता सुद्धा ना हे एकदम स्वच्छ होतं आहे. तसं तेव्हा होणार नाही जसं आता होतं आहे तसं. त्यामुळे ना हे गरम पाण्यामध्ये सोडा टाकायचा. लिंबू नसलं तरी चालेल, पण असलं तर चांगलीच गोष्ट आहे. तर बघा हळूहळू कसं क्लीन होतं आहे सगळ्या साईडने. हे तर मी सगळ्यात जास्त काळं जे आहे ना तर ते घेतलेलं आहे. तर आता मी ना हे बघा हे करून दाखवते तुम्हाला थोडंसं. तर आता मी याच्यावरती ना थोडंसं असं कोरडं पितांबरी घेते जेणेकरून काय होतं जर तुम्हाला माहितीच असेल की खूप पाणी जर असेल ना तर ते पाहिजे तेवढं असं क्लीन होत नाही. तर बघा आता हे असं तर ही स्टेप जर तुम्ही केली ना एकदा जर असं गरम पाण्यातून वगैरे काढून घेतलं आणि मग एकदम स्वच्छ झाले की मग नेक्स्ट टाइम जेव्हा केव्हा तुम्ही क्लीन कराल तर तेव्हा तुम्ही फक्त जरी ह्या कोणत्याही ब्रँडच्या पितांबरीने तुम्ही याला स्वच्छ करून घ्यायचं. लगेच स्वच्छ होतात बघा. तर आता मी हे सर्व व्यवस्थित असं क्लीन करून घेते. थोडंसं मला खाली ठेवून वगैरे क्लीन करावं लागेल कारण की बऱ्यापैकी जे आहे ना हे खूप जास्त खराब आहेत त्यामुळे. पण हे बघा आता ह्या साईडने बघा इथे तुम्हाला दिसत असेल हे बघा नुसतं असं जरी मी हलक्या हाताने जरी असं फिरवलं ना तरी हे क्लीन झालं की नाही. तर आता मी हे क्लीन करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथं बघा फायनली मी जे बर्नर होते तर बिफोर आणि आफ्टर लुक तुम्ही बघताय किती छान असे पूर्ण स्वच्छ झालेले आहेत. कुठेच म्हणजे हे ना खूप जास्त काळे होते म्हणून आता अजून जर मी त्यांना 1-2 वेळेस जर घासले ना तर अगदी पितळापेक्षाही छान असे चमकतील. आणि हे असं केल्यामुळे काय होतं छिद्र वगैरे पण मोकळे होतात, गॅससुद्धा आपले छान चालायला मदत होते. आणि बघताय ना तुम्ही किती छान स्वच्छ झाले. फक्त आहे की थोडेसे पेशन्स ठेवावे लागतात आणि थोडंसं जास्त आपल्याला घासावं लागतं कारण की आपण बऱ्याच दिवसापासून यांना अजिबातही घासलेलं नसतं. त्यामुळे जर तुम्ही ट्राय करत असाल ही प्रोसेस सगळी करण्याचा तर लगेचच म्हणजे एकाच वेळेस काही एवढं सगळं करू नका. हळूहळू जे आहे तर हे जे घाण आहे म्हणजे काळपटपणा आहे तर तो हळूहळू कमी होत जाईल. पण मी आता मला व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचं होतं त्यामुळे मी आणखी जोर लावून नंतर घासलं आणि बऱ्यापैकी जे आहे तर हे जे स्वच्छ होण्याची आहे ना तर ती पितांबरीच पावडर आहे. पितांबरीने ना बऱ्यापैकी हे छान असं क्लीन झालेलं आहे बघू शकता. आता जर मी आणखी त्याला 8 किंवा 15 दिवसांनी जर मी यांना परत अजून छान स्वच्छ केले ना तर आणखी हे छान स्वच्छ होतील. तर ही सगळी ती प्रोसेस आहे. फक्त ते जे व्हिडिओमध्ये वगैरे दाखवतात की फक्त ते लिक्विड वगैरे त्याने काही ते स्वच्छ होत नाही, त्यामागे भरपूर सारी मेहनत आहे. तर तुम्हीसुद्धा हे अशी तुमची छान तुमच्या घरामध्ये जर सगळ्यांच्याच घरामध्ये असतात बर्नर पण सगळ्यांचेच बर्नर काय एवढे क्लीन वगैरे नसतात. नवीन ज्यावेळेस आपण घेतो तर त्यावेळेस हे बर्नर छान असे नवीन दिसतात पण नंतर ते होतात खराब. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे छान असे हे स्वच्छ करून घ्या
आणि नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की कशा प्रकारे तुमचे क्लीन झाले ते. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.